नमस्कार मित्रांनो, आज मला ड्युटीला सुट्टी होती, त्यामुळे आमच्या ड्युटीच्या ठिकाणच्या स्टाफने एक छोटीशी पार्टी करण्याचं नियोजन केलं होतं. आमचा मित्र कृष्ण म्हणला, पार्टी माझ्या शेतात करूया. पण त्याचं शेत म्हणजे अगदी दाट जंगलाच्या आत. खरं सांगायचं तर माझं सुरुवातीला जाण्याचं अजिबात मन नव्हतं, पण कृष्णा म्हणला, एकदा चला. तिथलं हिरवंगार निसर्गरम्य वातावरण पाहिलं ना, तर सगळा थकवा निघून जाईन. मग मीही होकार दिला. सकाळी सगळे मित्र आधीच शेतात गेले. थोड्या वेळाने कृष्णा आणि रघु मला घ्यायला आले. आम्ही तिघे एका बाईकवर निघालो. जंगलाच्या बाहेर बाईक लावली आणि पुढचा प्रवास पायी सुरू झाला. रात्रभर पाऊस झाल्यामुळे ओढा खळखळ वाहत होता. वाट चिखलाची होती. आजूबाजूला दाट जंगल. प्रत्येक पावलावर भीती वाटत होती. पण कृष्ण मात्र जंगलातील गोष्टी, तिथल्या आठवणी आणि किस्से सांगत आम्हाला पुढे घेऊन चालला होता. आम्ही त्याच्या मागे थोडे घाबरत, थोडे उत्सुकतेने चाललो होतो. शेवटी आम्ही त्याच्या शेतात पोहोचलो. तिथे त्याने जंगलाच्या कुशीत एक सुंदर गोठा बांधला होता. सभोवताली हिरवगार निसर्ग, रम्य वातावरण, पक्ष्याचा किलबिलाट आणि थंडगार वारा जणू स्वर्गातच आल्यासारखं वाटत होतं. गाणी लावली, सगळे मनमुराद नाचू लागले. काही जण चूल पेटवत होते, काही जण कांदा चिरत होते, तर काही स्वयंपाकाच्या तयारीत व्यस्त होते. प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने काम करत होता. तेवढ्यात कृष्ण म्हणला, चला तुम्हाला अजून एक भारी जागा दाखवतो. मी त्याच्या मागे पुन्हा जंगलात शिरलो. पुढे गेल्यावर त्याने मला खळखळ वाहणारा सुंदर झरा दाखवला. नंतर जुनी एक विहीर दाखवली. वाटेत काजूचं झाड, इतर अनेक वनस्पती, त्याबद्दल त्याने माहिती सांगितली. तसंच त्याने तिथले जंगलातील काही किस्से सांगितले. निसर्गावरलं त्याचं प्रेम पाहून माझं मन भरून आलं. तोपर्यंत गोठ्यात चिकन 65 तळण्याचा सुगंध दरवळत होता. त्या वातावरणात गरमागरम चिकन, थंडगार स्प्राईट आणि मित्राची साथ यापेक्षा आणखीन काय हवं. जेवणाआधीच सगळे म्हणाले, चला आधी झऱ्यात आंघोळ करूया. गरमीही होती, त्यामुळे आम्ही सगळे झऱ्यात उतरलो. थंडगार स्वच्छ पाणी, मनसोक्त मस्ती, अशा पाण्यात उडवणारे शिंतोडे. काही क्षणात आम्ही पुन्हा लहान मुलांसारखे झालो. त्या क्षणी एक गोष्ट मनाला जाणवली. पैसा येतो, पैसा जातो. अशी मित्रांची साथ आणि असे क्षण पुन्हा पुन्हा मिळत नाहीत. वेगवेगळ्या वयाचे आम्ही सगळे एकत्र होतो, पण त्या दिवशी प्रत्येकजण फक्त आनंद जगत होता. संध्याकाळ झाली आणि परतीची वेळ आली. कृष्णाने मला आणि मामाला पुन्हा जंगलाबाहेर सुरक्षित सोडलं. ती वाट फक्त त्यालाच माहिती होती. दुसरं कोणी गेला असता तर कदाचित जंगलातच भटकलं